नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत लसण पातीचे आयते किंवा तुम्ही याला चिलेही म्हणू शकता। अगदी लुसलुशीत व जाळीदार आपण हे चिले आज बनवून तयार करणार आहोत। तर चला मग यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते बघून घेऊ। तर इथे मी 5 ते 6 तास भिजवलेले तांदूळ घेतलेले आहे। मला सकाळी करायचे होते म्हणून मी रात्री त्यांना भिजत घालून ठेवलेला आहे। इथे लसणाचा पाला घेतलाय, बघू शकता। लसणाची पात घेतली आहे स्वच्छ धुवून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, जिरं आणि मीठ। तर चला सर्वात आधी आपण हे सर्व वाटण तयार करून घेऊ। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेत आहे। यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला इथे हे सर्व पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तांदूळ टाकून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहे, कोथिंबीर सुद्धा आणि हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेत आहे। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता। तिखट पाहिजे असेल तर जास्त घाला, कमी घातल्या तरी चालेल। जिरं घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेते आहे। आणि आपल्याला ही लसणाची पात छान याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। छानपैकी मी याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि छान असे यामध्ये आपल्याला सर्व हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता छानपैकी आपले इथे आता मिश्रण बनवून हे तयार आहे। असंच आपल्याला छान फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे। आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आपल्याला पाहिजे त्यानुसार इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही तयार नाही करायचं आहे। बघू शकता या प्रकारे याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। मी दाखवत आहे तुम्हाला पुन्हा, तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही पुन्हा थोडं पाणी टाकू शकता यामध्ये, पण मला परफेक्ट इथे वाटत आहे चिल्यांसाठी आता। तर चला गरमागरम आपण चिले तयार करून घेऊ। पॅन गरम करायला ठेवलेला आहे। अगदी थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। नॉनस्टिक पॅन असल्यामुळे खूप तेलाचा आपल्याला वापर नाही करायचा आहे। आणि यावर असे मिश्रण टाकून आपल्याला छान पातळ पातळ चिले पसरून घ्यायचे आहे। खूप जाडसरही चिले छान नाही वाटत आणि खूप पातळही नाही। या प्रकारे मिश्रण व्यवस्थित झालं की छान प्रकारे आपले चिले पसरवले जाते। बघू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आपल्या चिल्यांना। अगदी थोडं मी वरतून तेल घालून घेत आहे यावरती। खूप तेलाचा वापर आपल्याला नाही करायचा आहे आणि झाकण असं लावून आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटं एक साईडने हा चिला छान शिजवून घ्यायचा आहे, म्हणू शकतो परतून घ्यायचा आहे। आता बघू शकता वरतून छान वाफेने चिला शिजलेला आहे आणि खालतून पण आपला चिला छान शिजलेला आहे। आता आपण याला पलटून घेऊ। मस्तपैकी खमंग असा आपला चिला बघू शकता भाजून होत आहे। असंच आपल्याला अलटून पालटून हे चिले छानपैकी शिजवून घ्यायचे आहे, म्हणू शकतो आपण। तेल वगैरे काही न टाकता आधी जे तेल टाकलं आहे तेच तेल पुरेसं आहे आपल्या चिल्यांना। छान इकडून तिकडून पलटून आपल्याला हे चिले असे मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहे। आता इथे चिला छानपैकी भाजलेला आहे, थोडं हे होऊ शकते आपल्याला। आता आपण याला काढून घेऊ। मस्तपैकी खमंग असा आपला चिला इथे भाजून तयार आहे, बघू शकता। त्याच प्रकारे मी सर्व चिले इथे तयार करून घेणार आहे। हिवाळ्यामध्ये लसणाचा पाला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो, त्यामुळे आणि आरोग्यासाठी पण आपल्या लसण खायला खूपच फायदेशीर आहे। त्यामुळे गरमागरम हे चिले छान हिवाळ्यामध्ये आपण खाऊ शकतो किंवा जेव्हाही आपल्याला अवेलेबल असेल लसणाचा पाला तेव्हाही आपण गरमागरम नाश्त्यासाठी म्हणू शकता किंवा असंच कधी काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर आपण हे छानपैकी गरमागरम बनवून खाऊ शकतो। अगदी पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आपल्याला हे चिले आहे आणि चविष्टही असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही। बघू शकता मस्तपैकी या प्रकारे मी हा चिला छान असा इकडून तिकडून पलटवून याला भाजून घेत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स पण करा, कोणत्या रेसिपीज तुम्हाला जर हव्या असतील तर।
बघू शकतो आपण छानपैकी इथे आपला हा दुसरा सुद्धा चिला परतून तयार आहे। छानपैकी तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतो, आपण दह्यासोबत खाऊ शकतो किंवा लोणच्यासोबत सुद्धा याला खाऊ शकतो। हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत पण खूप छान वाटतात हे चिले। सर्व चिले इथे बनवून तयार आहे। मी याच्यासोबत नारळाची चटणी केलेली आहे, बघू शकता। माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।